आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. नमस्कार, या ना. सॉरी इतक्या रात्री तुम्हाला त्रास देतोय. नाही नाही काही नाही. पण तुम्ही काम सांगितलं ना ते झालंय. हे सांगणं महत्वाचं होतं. कसलं काम? अहो, गावातील काही प्रतिष्ठित लोकांना तुमचा निरोप सांगायचा होता आणि त्यांना समजून सांगायचं होतं की आपल्या गावात काय चाललंय. ते सरपंच आणि मुजुमदार कशी आपल्या हक्काची जमीन लुबाडून शाळेऐवजी केमिकल फॅक्टरी बांधणार आहेत. मग काय म्हणाले ते? मग काय, अपेक्षेप्रमाणे पहिले नाही म्हटले. त्यांना माझा स्वतःचा अनुभव सांगितला आणि तेव्हा कळलं बी आणि पटलं सुद्धा. चला, बरं झालं. हो, इतकंच नव्हतं तर पंचायत समितीतील लोकही आपल्या बरोबर आहेत. फक्त त्यांना तुम्हाला भेटायचंय. नाही म्हणजे त्यांचं म्हणणं असं आहे की एकदा तुमच्या तोंडून हे सगळं ऐकल्यावर त्यांची सगळी बाजू क्लिअर होईल आणि आपण नक्की काय करायला हवं आणि कशा पद्धतीने साथ द्यायची हे त्यांच्या लक्षात येईल. चालेल, मग भेटूयात, त्यात काही हरकत नाही. हो, पण एवढं सोपं नाही ते. पाटलाची माणसं आपल्याला दिवसात भेटू देणार नाही बघा. ते आपल्यावर एकदम बारीक लक्ष देऊन आहेत, पण आपण त्यांच्या कचाट्यातून निसटलोय हे त्यांना माहित नाही. एक काम करूया, त्यांचा हा भ्रम आपण असाच राहू देऊया आणि आपण आपल्या कामाला लागूयात. पण कधी? आता एक काम करूयात, आपण आत्ताच गावकऱ्यांची मीटिंग घेऊयात. काय म्हणता? चालेल. सगळ्यात आधी तुमच्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद. मनोहरदादांनी एक हाक दिले आणि तुम्ही सगळेजण इथे जमलात. खरं तर त्यांनी तुम्हाला समजावलं असेल इथे आपण का जमलोय. तरी तुमच्या मनात काही प्रश्न असतील तर तुम्ही बिनधास्त विचारू शकता. त्या प्रश्नांचं उत्तर देण्याचा मी पुरेपूर प्रयत्न करेन. हो हो, पण आधी हे समजावून सांगा की काय करायचंय आणि कसं करायचंय. सांगते. गेली 25 वर्ष सरकारने आपल्या गावात शाळेसाठी एक राखीव जमीन ठेवली होती, पण त्या जमिनीबद्दल आपल्या कुठल्याच गावकऱ्याला कसलीच कल्पना नाही. पण आपल्या गावचे सरपंच, त्यांनी ती जमीन परस्पर एका केमिकल कंपनीला विकली. अजय मुजुमदार यांना विकली आणि त्या बदल्यात मिळालेले पैसे स्वतःच्या घशात घातले आणि परस्पर अजय मुजुमदार यांच्या नावे कागदपत्र देखील बनवली. अरे देवा. खरं तर मी या गावची असल्यामुळे खूप वर्षांपासून मला गावात शाळा उभी करायची होती. कारण आपल्या गावात मुलींच्या शिक्षणाचा प्रश्न किती गंभीर आहे याची मला कल्पना होती. पण इथे आल्यानंतर हा प्रकार. तुम्ही फक्त एवढं लक्षात ठेवा की सुगंधा आणि तिच्यासारख्या मुली जर शिकल्या नाहीत ना तर आपल्या गावची परिस्थिती फार वाईट होणार. आणि त्याचबरोबर जर गावात केमिकल कंपनी उभी राहिली ना तर आपल्या गावच्या पर्यावरणाचं देखील तितकंच नुकसान होणार. हे सगळं मान्य आहे हो, पण आपल्याकडे काही पुरावे आहेत का? आपल्याकडे कागदपत्र होती, पण पण काय? पण पाटलाच्या माणसाने आमच्या देखतच ती कागदपत्रे जाळली. आपल्याकडे जर पुरावे नसतील तर आपण त्यांना कसं थांबवणार? का नाही थांबू शकत? मला एक गोष्ट सांगा, तुम्ही या गावातली माणसं आहात, या मातीतली माणसं आहात. या गावासाठी काय चांगले काय वाईट हे तुम्ही नाही तर दुसरं कोण सांगणार आहे? आपण सगळ्यांनी मिळून जर लढा दिला तर त्या कंपनीला आपण इझिली थांबवू शकतो. मला मान्य की आपली बाजू कमकुवत आहे, पण आपली बाजू जरी कमकुवत असली तरी आपली बाजू सत्याची. त्यामुळे आपण जर एकजुटीने यासाठी प्रयत्न केले ना तर मला माहिती आपण ही लढाई नक्की जिंकू. हे बघा, मनात कुठलीच शंका ठेवू नका, कुठलाही संशय ठेवू नका आणि बिनधास्त पुढे. हे बघा, आपल्या गावाने आपल्याला खूप काही दिलं. आता या आपल्या गावाला काहीतरी देण्याची वेळ आली. आपल्या मुलींचं शिक्षण सुसह्य झालंच पाहिजे आणि त्यांच्यासाठी आपल्याला प्रयत्न करायलाच हवे, कारण ह्याच आपल्या गावचं भविष्य. त्यामुळे मला सांगा, तुम्ही आम्हाला साथ देणार आहात ना? तर बोला मंडळी, आपण सगळे सुंदरी मॅडमच्या सोबत आहे ना? हो हो, आम्ही तुमच्या सोबत आहे. आम्ही तुमच्या सोबत आहे. सुंदरी मॅडमच्या सोबत आहोत. आम्ही तुमच्या सोबत आहे. सुंदरी मॅडम, आम्ही तुमच्या सोबत आहे.
मनोहर दादा, तुम्ही आणि सगळे गावकरी जर एकत्र आले तर त्या पाटीलला आणि मुजुमदारला चांगलंच वटणीवर आणणार आहे. उद्या सकाळीच कार्यक्रम करूया. मंगलताई, सुंदरी वटपौर्णिमा करणार आहे ना? माहित नाही. शशीताई, नवीन लग्न झाल्यानंतर नवरा बायकोनी जे जे सण एकत्र साजरे करायचे असतात त्या सगळ्या गोड आठवणी अशा कायम मनात साठवून ठेवायच्या असतात. असे क्षण आदित्य आणि सरूच्या वाट्याला आलेच नाहीत हो. त्यांनी ते अनुभवलेच नाहीत. अहो, लग्न झाल्यापासून आतापर्यंत एकमेकांबरोबर कायम शत्रूसारखेच वागत आले. हा, आता झालंय सगळं ठीक, तरी सुद्धा भूतकाळाच्या त्या आठवणींमुळं त्यांच्या मनात आता नेमकं काय चाललंय ना ते नाही सांगता येणार हो. आणि त्यातल्या त्यात वट पौर्णिमेचं म्हणाल ना तर त्या आठवणी तर खूपच भयंकर आहेत. तुम्हाला तर सगळं माहिती आहे ना शशीताई. नाही, नको, जाऊ देत त्या आठवणी. आणि मालती समोर तर नकोच. तिच्यासाठी खास आहे ना आजचा दिवस. होय. अगं बाई, झाली तुझी तयारी? बरं ऐक ना मालू, आम्ही पण तुझ्या बरोबर वट पौर्णिमेला येतोय. म्हणजे कसं, आम्ही दोघी गाडीमध्ये बसू, तू तुझी पूजा कर. हा, तुम्ही यालच ग मंगलात त्या, पण ज्यांनी यायला पाहिजे होतं ते कुठे आलेत? निदान आज तर यायला हवं होतं ना ग. आणि सरू आणि मामड्याने पण पाहिजे होतं ना इथे यायला. हो ग, मला सुद्धा तेच वाटतंय. पण अगं काम आहेत ना त्यांना तिकडे, काय करणार आपण, नाईलाज आहे. अगं बाई, सरूची आठवण काढली, तिचाच फोन आला. हॅलो सरू, कशी आहेस बाळा? मी एकदम ठीक आहे. तू सांग कशी आहेस? आज वटपौर्णिमा आहे ना, भाऊजींना खूप मिस करत असशील ना? नाही, असं काही नाहीये. पण काय ग, कुठे आहेत ते? म्हणजे दिसत नाहीत ना कॉलवरती, म्हणून विचारलं. अगं ते कामाला गेले. काय ग काय? ओ, व्हिडिओ कॉल चाललाय. हाय मंगलाई, तुमची तब्येत कशी आहे? बरे आहात ना? आणि मालू, कमाल दिसतेस तू. काय रे, तुम्ही दोघं पण इकडे आहेत आणि त्यांना कामाला घालवले होय तुम्ही? हा अगं, म्हटलं आज खूप कंटाळा आलाय मला, मी नाही जात कामाला, त्याला म्हटलं तू जा. आणि कसं आहे, वटपौर्णिमा पण आहे ना, आम्ही दोघं वेगळे होणार बरं दिसत नाही ते. अगं मी बोलते, कुठे चालली मालती? अगं रुसली बहुतेक ती. तिच्या नवऱ्याला तुम्ही कामाला लावलं की नाही, तिला आठवण आहे ती त्याची. आता तुम्ही चेष्टा करू नका माझी, मला हे अजिबात आवडलं नाहीये. बरं ऐक मालती, मी काय म्हणते, ते सगळं जाऊ देत, रुसवा सोड. मला सांग, तुला एक सरप्राईज गिफ्ट हवंय का? नाही, मला नकोय कुठलं गिफ्ट बिफ्ट. अगं बघा, परत म्हणू नको मी सांगितलं नाही म्हणून. असं काय एवढं मोठं पाठवलंयस तू? अगं तुला बघायचंय ना, मग एक काम कर, आधी डोळे बंद कर, डोळे बंद कर. अगं मालू, कोणी प्रेमाने देत असलेल्या गिफ्टला असं म्हणू नये. मला त्या गिफ्ट मध्ये ना अजिबात इंटरेस्ट नाही, तुम्हीच बघा. एकदा बघून तरी घे. आता हे आणि काय नवीन? कर कर, डोळे बंद कर. ठीक आहे, करते. तीन, 2, 1. तुम्ही
सरप्राईज नको म्हणत होती नाही का ग? माझ्याशिवाय झोप लागत नव्हती तुला? मग मालू आवडला का नाही गिफ्ट? खूप 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 छान वाटलं, पण तुम्ही दोघं पण इथं हवं होता. येऊ आम्ही लवकरच येऊ. सुंदरी, एक विचारू का? तू करणार आहेस का वटपौर्णिमेचं व्रत? करणार. अगं स्वरूप, पण तुला वट पौर्णिमेची पूजा कशी करतात ते माहितीये का? माहितीये बरं का, पण मला थोडी ना थोडी मदत लागेल. पण ठीक आहे, मी मॅनेज करेन. अरे बापरे, चला म्हणजे या जगात काहीतरी असं आहे जे मॅडम ना माहित नाही. सॉरी सॉरी सॉरी. बरं ठीक आहे, मी येतो, तू तयार हो लवकर, आपल्याला जायचंय. चला मी येतो, बाय. स्वरूप, तुमच्या दोघांना असा हसत आणि आनंदी बघून आम्हाला लय बरं वाटतंय बरं का ग. बर आता ठेवा फोन हा, म्हणजे ते दोघं पण आणि तुम्ही पण आनंदित राहाल. आणि आम्ही पण. आणि सरू, हे माझं रिटर्न गिफ्ट बर का. चल ठेवते मी. बाय बाय. आदित्य, नाश्ता करून घे, गरम आहे तेव्हा. नाही मावशी, नको मला. का? अरे तुला भूक सहन होत नाही म्हणून मला सुंदरीने पाठवलं. ती तयारी करते, तुला उशीर होऊ नये म्हणून तिने मला पाठवलं. आणि तू नाही म्हणतोयस का? काय झालं? मावशी, मी आज सुंदरीसाठी उपवास ठेवायचं ठरवलंय. काय? म्हणजे आता सुंदरीने माझ्यासाठी वटपौर्णिमेचा उपवास धरलाय, तर मलाही असं वाटतं की मीही तिच्यासाठी उपवास करावा. खरंच सुंदरी नशिबान आहे की तिला तुझ्यासारखा जोडीदार मिळाला. नाही नाही मावशी, उलट आहे, माझं नशीब चांगलं आहे की मला सुंदरी सारखी बायको मिळेल. बरं मावशी, ऐका ना, तुम्ही हे घेऊन जा, मी आलो. सुंदरी, सुंदर दिसते सर. पण थोडस इनकम्प्लीट आहे. एक मिनिट, जस्ट अ मिनिट. आता कसं दिसतेच नाही, एकदम गोड. सुंदरी, तुझा उपवास आहे ना? पण मला असं वाटतं की माझ्या डोक्यात जरा वेगळं प्लॅन. कसला प्लॅन? मला असं वाटतं आज तुझा उपवास तुटणार आहे. पूजा करायची, उशीर होत. आणि हे काय सुचतं तुला? काय हो? नाही, लांब. चल, उशीर होत, निघायचं. एक 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 बघू. कमान, आता जाऊ शकतो.
सुगंधा, तुझे साखरपुड्याचा तमाशा नसता झाला तर आता लग्न करून तू पण अशी पूजा केली असतीस ना. मोडलं ना लग्न, ऐकलं असं काय ग, असं उडत उडत कानावर आलं ग. हो का? लग्न मोडलं हे कानापर्यंत आलं ना. मग लग्न का मोडलं हे नाही का आलं कानापर्यंत? बरीच उद्धट दिसतेस ग, म्हणून मोडलं वाटतं लग्न. अहो सुगंधा उद्धट नाही, बर का. तिला शिकायचंय म्हणून आम्ही लग्न मोडलं. आणि हे बघा, ती शिकली तर तिच्या घराची प्रगती होईल आणि समाजाचीही. बाई होणारी सासूच म्हणते लग्न लांबवलंय. काय होणार ग बाई, कलियुग ग बाई, कलियुग. अहो वाटतोच मला हिचा अभिमान, आणि हो तितकाच अभिमान आमच्या मुलाचाही आहे. अहो आजकाल एवढी हिंमत नाही करत हो कोणी. सुंदरी ताई, अच्छा या कलेक्टर आहेत का, यांच्यामुळे आपल्या गावातल्या मुली बिघडत आहेत. हो ना. म्हणजे म्हणायचं काय तुम्हाला? अहो काय नाही, तिला शिकायचंय ना म्हणून आम्ही जरा लग्न लांबवलं. तर हे ह्या बायकांना कळलं म्हणून हे असं बोलतायत. अहो त्या सुगंधाचं, गणेशचं, त्यांच्या आई वडिलांचं कौतुक करायचं सोडून तुम्ही नावं ठेवताय. खरंय, बाईच बाईला साथ देत नाहीये म्हणतात ना, ते खरं. अच्छा, तुझं खूळ आहे तर हिच्या डोक्यात त्या जागेवरती कंपनी उभी न राहता शाळा उभी राहिली पाहिजे. हो असं काय करता तुम्ही? तर परवा साथ देत होता ना या गोष्टीला, आणि आता अचानक? मुलगी शिकली तरच प्रगती होईल हे जितक्या लवकर कळेल ना तेवढं चांगलं. एवढ्या दूरचं कोणी बघितलंय? पावलं पावली पैसा लागतोय, आणि तुझी शाळा देणार आहे काय ग तो पैसा? अहो एखादं रोप लावलं त्याला फळ नाही आलं म्हणून काय झालं? वाट सरूना सावली तर देते, पाऊस तरी ओढून आणताय. बरं काहीच नाही झालं तरी पक्ष्यांना आसरा तरी देतायस ना. शाळेचंही तसंच. अगं आमच्या पोटापाण्याचं काय, भूक तर आताच लागते ना, त्याचं काय? मुजुमदार किती दिवस पैसे देईल? 1 दिवस, आठवडा, जास्तीत जास्त 1-2 महिने. त्यानंतर काय? त्यानंतर का होईना तुम्हाला शिक्षणाचं महत्व कळेल. तो तर देव माणूस आहे. जाऊ दे, तुझ्याशी कोण वाद घालेल. ही काय हिचा हे का सोडणार नाही. चल गो आपण जाऊया. छान दिसते. बरं सुंदरी, पूजा करून घेऊया आपण. आले. सांगते तुम्हाला पूजा कशी करतात. हे वटवृक्षा तुझे आभार.
आमच्यावर छाया धरण्यासाठी. तुझी अशी तृप्त मनाने आणि मनापासून पूजा करण्याची संधी माझ्या आयुष्यात येईल असं मला वाटलं नव्हतं. पण आज जे हवं होतं ते सगळं तू मला दिलंस. मनासारखा जोडीदार देऊन माझं आयुष्य पूर्ण केलंस. आज ही पूजा करून मी सावीचं भविष्य पक्क केलंय. तिला आई बाबा दोन्ही मिळणार आहेत, ज्याचा अनु मॅडमना सुद्धा खूप आनंद होईल. आज मी माझी व्यक्तिगत कर्तव्य पूर्ण केल्याचं मला समाधान मिळतंय. कितीही वादळं आली तरी आदित्यच्या आणि माझ्या नात्याचा धागा कधीच तुटू नको देऊस. जन्मोजन्मी हा बांधलेला राहू दे. आता या मातीप्रती आणि या गावाप्रती, त्याचबरोबर या राज्यातल्या प्रत्येक मुलीप्रती माझं जे कर्तव्य आहे ते पूर्ण करण्याचं मला बळ दे. आणि ज्यांनी ज्यांनी या गावाला अज्ञानाची बंधनं घातली आहेत त्या सगळ्यांच्या विरोधात उभं राहण्याची मला ताकद दे. या गावाला मुक्त करण्याचं मला बळ दे.